आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरात एका खाजगी शाळेत धक्कादायक प्रकार समोर आलाय। इथे 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गेल्या 3 वर्षांपासून शिक्षकच विनयभंग करत होता। या विद्यार्थिनीच्या आईबाबत आणि विद्यार्थिनीबाबत शिक्षक वारंवार अश्लील बोलत असल्याचा आरोप आहे। गेल्या 3 वर्षांपासून ही विद्यार्थी हे सगळं सहन करत होती। याबाबत तिने आपल्या आईला हा सगळा प्रकार सांगितला होता। आईनं या संदर्भात शाळा प्रशासनाची भेट घेत या संदर्भात माहिती दिली, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। बुधवारी या मुलीच्या आईबाबत शिक्षकानं पुन्हा एकदा अश्लील टिप्पणी केली। त्यामुळे या विद्यार्थिनीला मोठा मानसिक धक्का बसला। घरी आल्यानंतर ती आजारी पडली। तिला उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ती शाळेत गेली। या संदर्भात पीडित मुलीच्या पालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली। कार्यकर्ते शाळेत पोहोचले। त्यांनी शाळा प्रशासनाला या संदर्भात जाब विचारला। शिवाय बदलापूर पश्चिम पोलिसांना देखील त्यांनी याची माहिती दिली। बदलापूर पश्चिम पोलिसांनी सध्या या शिक्षकाला ताब्यात घेतला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। इयत्ता 7वीमध्ये ती मुलगी शिकत आहे। ह्या मुलगीला तिचा शिक्षक हा तिला 3 वर्षापासून छेडछाड प्रकरण करत आहे। काल अत्यंत शेवट झाली गोष्ट, शिक्षकाने त्या मुलीला असं बोलले की तुझी आई साडीवरती किती हॉट दिसते आणि तुझ्या आईबद्दल जर माझं लग्न झालं असतं तर तुला मी माझ्यासारखं अनेक क्षेत्रामध्ये पुढे घेऊन गेलो असतो आणि माझं तुझ्या आईसारख्या महिलेवरती अनेक महिलांवरती प्रेम आहे असं तो बोलत होता। आणि विशेष म्हणजे त्या शिक्षकाचे 2 लग्न झाले असून त्याच्याकडे एकही बायको त्याच्यासोबत राहत नाही आहे। आता त्या मुलीची परिस्थिती काय आणि तुम्ही कुठे आलात आता सध्या? आत्ता आम्ही बदलापूर गावात पोलीस स्टेशनला आलेलो आहे। त्या शिक्षकांना, त्या शाळेच्या प्रिन्सिपलांना घेऊन त्या मुलीला घेऊन आलेलो आहे। ती मुलीची परिस्थिती अगदी गंभीर झालेली आहे आणि त्या मुलीनं तिच्या आई वडिलांबद्दल जे बोललेले वाक्य आहे ते तिनं अंतर्मनाला लावून तिची परिस्थिती नाजूक झालेली आहे। माझ्याकडे मुलीचे रिलेटिव्ह तिचे ओळखीचे आहेत माझ्या, तर त्यांनी माझ्याकडे सकाळी तक्रार केली असं झालेलं आहे म्हणून शाळेमध्ये। आज बरेच दिवस झाले ती म्हणजे मुलगी डिप्रेशनमध्ये होती। काल अक्षरशः तिला दवाखान्यात नेलं। त्यांच्या जो डॉक्टर आहे त्यांनी सांगितलं की ती डिप्रेशनमध्ये गेलेली आहे। त्यावेळेस त्यांनी खुलासा केला, मुलीला सविस्तर विचारलं घरी की काय झालं म्हणून, तेव्हा त्या मुलीने सगळी गोष्ट सांगितली घरी तिच्या बहिणीकडे। त्यावेळेस आज सकाळी ते माझ्याकडे आले तेव्हा मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं असं झालेलं आहे। जेव्हा आम्ही शाळेत तो 3 वर्ष झाले कंटिन्यू मुलीला अपशब्द बोलतो, मुलीची मम्मीला पण अपशब्द बोलतो। काल अक्षरशः उद्याचं ॲन्युअल डे आहे त्याच्यामुळे काल अक्षरशः तो मुलीला डायरेक्टली बोलला मी तुला डेटवर घेऊन जातो, म्हणजे असे बरेचसे शब्द जे आपण कॅमेरासमोर पण बोलू शकत नाही। आणि मुलगी ही 7व्या वर्गातच आहे त्याच्यामुळे। आणि आम्ही आज तक्रार घेऊन जेव्हा आमचे सहकारी गेले पक्षाच्या वतीनं तेव्हा डायरेक्ट प्रिन्सिपल आमच्यासमोर त्या मुलीची कॉलर पकडून तिला आमच्यासमोर खेचते, तर हे कितपत बरं वाटतं। आणि आम्ही सगळेजण जाब विचारायला गेल्याच्यानंतर आम्हालाच ती उलटे शब्द बोलते, तर त्यामुळे मग आम्ही आमच्या सर्वांनी म्हणजे कंप्लेंट केली आणि आता आम्ही तिला पोलीस स्टेशनला बदलापूर गावामध्ये घेऊन आलेलो आहे। आता बघूयात पुढे काय होतं। तर या दरम्यान आता या विद्यार्थिनीला शिक्षकानं 3 वर्षात काय त्रास दिला हे चौकशी अंती समोर येणार आहे। बदलापुरातील शाळेत 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संबंध देशभरात संताप उसळला होता। इतकंच काय तर आरोपीचा पोलिसांनी एन्काउंटर देखील केला। असं असताना देखील शाळेत हे प्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीत, त्यामुळं पालक वर्ग चिंताग्रस्त आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।